अमरनाथ शहरामध्ये अद्यापही राजकीय पक्षांचे बॅनर्स आहेत। निवडणूक भरारी पथकाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे। संपूर्ण शहरामध्ये शिवसेना आणि भाजपचे बॅनर्स पाहायला मिळतात। त्यामुळे निवडणूक भरारी पथक गेलं कुठे असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। वास्तविक आचारसंहितेमध्ये कुठलेही बॅनर्स किंवा झेंडे लावायला परवानगी नसते। त्यामुळे इथे आता उल्लंघन झालेल्या पक्षांवर कारवाई केली जाणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अमरनाथ शहरामध्ये अद्यापही राजकीय पक्षांचे बॅनर्स दिसत आहेत। तर आपण हे बॅनर सुद्धा पाहतोय। सर्वत्र आपल्याला बॅनर्स दिसत आहेत, त्यावर पक्षाचं चिन्ह आहे आणि त्यामुळे आता या पक्षांवर काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर निवडणूक भरारी पथकाचं याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांच्यावरही टीका केली जाते।